अरे पाप करूनी पापी मन हे सैरा वैरा पळतैर अन काय काय केलं तू भल्या मानसा देवाला सार कळतैर काय काय केलं तू भल्या मानसा देवाला सार कळतैर। तर गीतकार प्रबोधनकार शहाजी बापू जाधव यांना आपल्या यूट्यूब चॅनलकडून भावपूर्ण श्रद्धांजली। तर खूप मोठे शाहीर होते ते पण त्यांनी टी व्हीवरती सुद्धा त्यांचे कार्यक्रम झालेले आहेत आणि खरं तर ह्या शाहिरांच्या गाण्यामधूनच आज जे काय आहे ते आपल्याला समजतंय आणि गाण्यामधून प्रत्येक म्हणजे गाणं ऐकायचं पण मन लावून ऐकायचं त्यातला प्रत्येक शब्दांना शब्द समजतो आणि गाण्यातूनच मला वाटतं की ह्या जे होऊन गेलेले समाजसेवक आहेत ज्यांनी महान कार्य केले त्यांना जिवंत ठेवण्याचा प्रयत्न गाण्यातून शाहिरीतूनच झालेला आहे। तर आपल्या चॅनलकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली। व्हिडिओ चालू केला का नाही? कोणीतरी असं करावं, कोणीतरी असं करावं, कोणीतरी काहीतरी वेगळंच करावं, अशीच करते ते व्हिडिओ चालू केला की, म्हणून ती व्हिडिओच करू वाटत नाही। तर गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ। तर चला आता माझी चालली पोह्याची तयारी, पोहे करायला लागली आता मी। पोहे घेतलेलं चाळणी सगळं सामान माहीचं चाललंय वेणी घालायचं तिकडं आरशात 2 तास बघायचं आणि मग वेणी घालायची। आणि मला दोघं जण काय म्हणतात आहे तुझ्यामध्ये किती बैलाची ताकद आली या? पप्पा 12 आणि 20। तिचं पप्पा 12 बैलाची म्हणतात आणि ती 20 बैलाची म्हणती ताकद आली आहे। आणि ह्यांची सगळे अवसान निघून गेल्या दोघांची, माझ्यातच ताकद आली आहे। चला आता पहिलं पोहे चाळून घेते मी। माई बघा काय म्हणते गाणं म्हण माई, गाणं म्हण की आता म्हणत होते ती। गोविंदा रे गोपाळा यशोदेच्या तान्हावा, गवळ्याच्या पोरीनं जरा माती सांभाळा, खिडकीतल्या ताई का वाकू नका, वाकू नका, 2 पैसे देतो मला भिजवून टाका, वाकू नका, 2 पैसे देतो मला भिजवून टाका। अरे लाल लाल पागोटे गुलाबी शेला, चिंक्या दादा गेला जीव झाला येडा। उशीरच होतोय मला कामाला सकाळच्या बरं का थोडासा। चला आता पोहे भिजाय घालते थोडस। त्या व्याजार येतोय कशाची ड्युटी असते? मग स्वयंपाक तुला तर नाही आवडतो? काय व्हायचं ती नाही काढत डबा, तिला डबा काढायची गरजच पडत नाही, है का नाही माही? डबा काढायची गरजच पडत नाही तुला।
चला पीठ मळे चपात्या बनवून घेते आता पटापटा. अगोदर पहिले भाजी निवडायची राहिली तिथं, चपात्या बनवून भाजी निवडत बसते निवांत, म्हणजे टेन्शन नाही. भाजी करते, शापूची भाजी करते. रात्री आणली त्यांनी बाजारात, तर भाजी करायला लागले. आणि काय झालं माहिती आहे का, मोबाईलची चार्जिंग संपली माझ्या, त्यामुळे त्याची बॅटरी पण लागत नाही. आणि इकडचा पण दरवाजा लावलाय मी, कारण माकडं भरपूर अशा उड्या मारायला लागल्यात पत्र्यावरती आणि भीती वाटायला लागली मला त्या माकडांची. तर आता इथं भाजी ठेवली मी, आता भाजी शिजवते सगळी आणि मग दाखवते. माकडं आहे ना पत्र्यावर दनादन उड्या मारतात, दनादन असं नुसतं वरटतात मरणाची आणि उड्या मारतात हिकून तिकडं तिकून इकडं. अवघड झालंय आज, म्हणून ही पण हो का दरवाजा लावून घेतलाय मी. आणि बाहेर पण दरवाजा लावलेलाच आहे, बाहेरचा तर काय कुलूपच आहे बाहेरच्या दरवाजाला. बाईचं पप्पा कुलूप टाकून गेल्यात बाहेर. आता माझं सगळं काम झालंय वॉशिंग मशीनमध्ये कपडे टाकाव धुवायला, तर त्याची पिन काय जोडली नाही. आता आल्याच्या नंतर 12 वाजता तोपर्यंत भांडी घासून घेते. ही आमची पोरगी वाटा फरशी दुसरी आहे. आता शाळेत आले की तेव्हा त्यांना कामच लागतंय आणि मग जेवते त्या. आता तिच्या मम्मीनं माझं सगळं काम झालेलं होतं आणि फक्त राहिली होती ती भांडी घासायची राहिली होती. मग म्हणलं आता भांडी पण घासून घ्यावं, कारण की बाईच्या पप्पाला यायला टाईम होती. मग माझी निम्मी भांडी घासून झाली ती आलती, तर ते म्हणजे मी व्हिडिओ काढत होता. तर माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला जरूर विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा. चाललं या भांडी घासायचं काम. भांडी घासल्याशिवाय त्याला जेवाय पण नाही, काहीच नाही. काय मला काही सासर वाचायला कोणाचा नाही जेवायला. त्यांचं काम झाल्याशिवाय अजिबात जेवत नाही त्या. आता त्यांचं काम भांडीच राहिलंय वाटतंय, धुणं पण हाय वाटतंय. तुम्ही पिन जोडून गेला असता तर माझं धुणं भांडी सगळं झालं. हा पिन जोडली नाही. त्यांनी मला सकाळी जावा म्हणले पुरीला सोडून या, आणि सोडायला गेलो तिकडंच गुडूप झालो. आता आलोय पुरीला घेऊन. तर त्यांची भांडी आता घासून झालेली. भांडी पण भरपूर असते ती बरं का.